श्री स्वामी समर्थ. गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तसेच नवीन वर्षाच्या सुद्धा तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना हे वर्ष आरोग्याचे, सुख समृद्धीचे आणि आनंदाचे जावो, शांतीचे जावो अशी मी श्री स्वामीचरणी प्रार्थना करते आणि ह्या व्हिडिओला मी सुरुवात करते. गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा मुहूर्त आहे. 3.5 मुहूर्तांपैकी ह्याला मानलं जातं आणि ह्या दिवशी हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यामध्ये एक खूप चांगलं कार्य करण्यासाठी म्हणून आपल्याजवळ येतं आणि त्यासाठी आपण अनेक गोष्टी करायच्या असतात ज्यामुळे आपलं संपूर्ण वर्ष खूप छान आनंदात आणि सुखसमृद्धीत जावं. तर त्या गोष्टी आता कोणत्या ह्याच मी तुम्हाला सांगणार आहे. या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा उंबरठ्यावरती आपल्याला पाणी शिंपडायचं आहे, कारण की पूर्वजांचं स्थान उंबरठा आहे असं मानलं जातं आणि त्यानंतर ते पाणी शिंपडल्यावर ते पूर्वज पाणी पिऊन तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात, ज्यामुळे आपल्यावर जर पितृदोष असेल तर तो नष्ट होतो. त्याचप्रमाणे उंबरठा स्वच्छ साफ करायचा आहे, फडक्याने स्वच्छ पुसून त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन करत असताना गुलाबजल, गोमूत्र, हळद, चंदन ह्या सगळ्यांचा उपयोग करून ते लेपन बनवायचं. त्यानंतर त्याच्यावरती ते वाळलं की आपण एक लाल कुंकाने असं स्वस्तिक काढायचं आहे. त्याचप्रमाणे दाराच्या बरोबर मधोमधसुद्धा लाल कुंकाचं, ओल्या कुंकाचं स्वस्तिक काढायचं आहे. त्यामध्ये 4 ठिपके ठेवायचे. तसेच त्याच्या दोन्ही बाजूला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि त्या स्वस्तिकच्या बाजूलासुद्धा आणि लक्ष्मीच्या बाजूलासुद्धा तुम्हाला 2 रेघा काढायच्या आहेत. ह्या दोन्हीही रेघा खालून वर अशा काढायच्या, जे आपल्याला आपल्या संपूर्ण आयुष्याचे एक विजयाचे किंवा सुखसमृद्धीचे हे प्रतीक असतं आणि प्रगतीचं हे लक्षण आहे. म्हणजे आपली सगळ्या कार्यामध्ये प्रगती व्हावी म्हणून ही रेषा खालून वर अशी काढली जाते. आणि मुख्य दरवाजाची जी आपली असते दरवाजा, त्याची पूजा करायची असते. आंब्याचं तोरण दाराला बाहेर बांधायचं असतं. हे आंब्याचं तोरण दाराला बाहेर बांधत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये झेंडूची फुलंही लावायची आहेत आणि बाजूला कडुनिंबाचा जो पाला असतो तो सुद्धा लावायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती येत असते. तसेच तुम्हाला उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, कारण त्याचे आशीर्वाद सुद्धा या दिवशी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तांब्याभर पाणी घेऊन त्याच्यामध्ये लाल फूल आणि कुंकू घालायचं आहे आणि त्याचं अर्घ्य सूर्याला द्यायचं आहे आणि स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घ्यायची आणि त्याचे आशीर्वाद घ्यायचे. त्यानंतर आपण आपली देवपूजा करू शकतो आणि तुळस जी असते त्या तुळशीच्या समोर सुद्धा आपल्याला रांगोळी काढायची आहे. परंतु ही रांगोळी आज कोणती काढायची ही मी विशेष सांगणार आहे. सगळेजण पांढरी रांगोळी काढतात, रांगोळी काढतात, परंतु या दिवशी जर तुम्ही तुमच्या तुळशीसमोर आणि दाराच्या समोर जर तांदूळ आणि गहू यांची रांगोळी काढली तर ती रांगोळी खूप शुभदायी समजली जाते, कारण की ही तांदळाची रांगोळी काढल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धीचं वातावरण निर्माण होतं आणि आयुष्यभर ते तसेच राहते असं मानतात आणि म्हणून ही रांगोळी काढायची आहे. तुम्ही तुळशीला 11 प्रदक्षिणा मारायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणून. त्यानंतर तुम्ही तुमच्या गुढीची उभारणा करायची आहे. गुढीला छानपैकी नवीन घेतलेली साडी नेसवायची. तिला सुद्धा तुम्ही पाला कडुनिंबाचा लावायचा आहे. तिला साखरेची माळ घालायची आहे, फुलांचा हार घालायचा आहे आणि तिला तुम्हाला जे काही तुमचे दागिने असतील थोडेफार ते घालायचे, मंगळसूत्र घालायचे. असं करून तिला आपण उभं करायचं आहे, तिची पूजा करायची आहे. परंतु त्यापूर्वी तिला आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो. तर हा नैवेद्य तुम्ही जेव्हा दाखवता तेव्हा सगळेजण पुरणपोळी किंवा श्रीखंड पोळीचा नैवेद्य दाखवतात. तो दाखवायचा आहेच आहे, परंतु त्याही आधी मी सांगते की त्यासाठी काय खास नैवेद्य आहे. तर कडुनिंबाची पानं, धने आणि गूळ हे दोन्ही आपल्याला त्यांचा नैवेद्य तिला खास दाखवायचा आहे, कारण या दिवशी इतकं महत्त्व आहे ते मी पुढं सांगणारच आहे. तर ह्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि गुढीची पूजा आणि आरती करायची आहे. दिवसभर गुढी आपण दाराच्या बाहेर उभीच ठेवायची असते. संध्याकाळी मात्र सूर्यास्त होण्याच्या आधी तुपाचा दिवा तुळशीजवळ लावायचा. त्यात 2 लवंगा फूल असलेल्या ठेवायच्या, ज्यामुळे आपल्या सगळ्या आर्थिक समस्या नष्ट होतात. त्याचप्रमाणे गुढीची जी घातलेली साखरेची गाठीची माळ असते ती माळ आपण आपल्या घरातली जी सगळ्यात वयोवृद्ध व्यक्ती असेल ती किंवा सगळ्यात लहान जे मूल असेल त्यांना ती घालायची असते
आणि वयोवृद्ध व्यक्ती असेल तर त्यांच्या पाया पडून आपण आशीर्वाद घ्यायचे असतात. तसेच यावेळेची जी गुढीपाडवा आहे तो मंगळवारी येत असल्यामुळे तो खास मानला गेला आहे. त्या दिवशी आपण खास करून अन्नपूर्णा या देवीची आणि कुलदेवीची पूजा करायचं आहे. शक्य तुम्हाला होत असेल तर कुंकुमार्चनही तुम्ही करायचं आहे. तिच्या चरणांवर लाल फूल व्हायचं आहे. जर जवळ देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिराजवळ जायचं आहे, देवीच्या मंदिरात जायचं आहे आणि त्या मंदिरात जाऊन तुम्ही लाल फूल व्हायचं आहे. जमल्यास लाल फुलांचा हारही व्हायलाच किंवा घातलात तर फारच छान. त्यामुळे देवी प्रसन्न होईल, तुम्हाला आशीर्वाद तर देईलच, त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण कधीही भासणार नाही. तसेच हा जो कडुनिंबाचा पाला आपण या दिवशी वापरतो त्या पाल्यातली 11 पाने, त्या डाळीतली 11 पाने घ्यायची आहेत. तसेच नाणीही घ्यायची आहेत 11 आणि ही वर्षभर आपण तिजोरीत ठेवायची आहे. पुढच्या वर्षी ह्याच्यातली जी पानं असतात ती विसर्जित करून त्याच्यातली नाणी मात्र आपण आपल्या व्यवहारामध्ये वापरायची आहे. तसेच गुढीची जी साडी आपण वापरलेली असते ती आपण घरामध्ये वापरली तरी चालणार आहे. आणि शक्य होत असेल तर तुमच्या कामवालीला, सौभाग्य स्त्रीला हे आपण दान करायचं आहे. त्यामुळे आपल्याला तेवढं पुण्य मिळतं. या दिवशी जो आपण कडुनिंबाचा पाला वापरतो त्या कडुनिंबाच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे. तांब्याभर पाणी त्या झाडाला वाहायचं आहे. फूल अक्षता ठेवून त्यावर तुपाचा दिवा ठेवायचा आहे. गाईच्या तुपाचा दिवा असल्यास उत्तम. त्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. कडुनिंबाचं झाड मध्ये शनू आणि केतू यांचा वास असतो, यांच्याशी त्याचा संबंध असतो असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच ह्या झाडाची जर पूजा केली तर ह्याचा म्हणजे शनिकेतूचा जर त्रास असेल तर तो त्रास कमी होऊन तो निघून जातो. खास करून मकर आणि कुंभ राशीची जर लोक असतील तर त्यांनी ही पूजा अगदी आवर्जून करायला पाहिजे. त्याचप्रमाणे हे कडुनिंबाचं झाड माता देवीचं स्वरूपही मानलं जातं. आता कडुनिंबाचा पाला आणि गूळ या दिवशी का बरं खाल्ला जातो ह्या सगळ्याचं कारण तुम्हाला माहीत असेलच, तरी मी सांगते. हा पाला खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढतेच, शरीरातील हानिकारक जे घटक असतात ते बाहेर पडतात. त्याचप्रमाणे त्या दिवशी जर हा पाला तुम्ही आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळ केली तर सध्या उन्हाळा असल्यामुळे जे खाज किंवा पुरळ आपल्या अंगावर उठते ते उठत नाही. खास करून लहान मुलांना कडुनिंबाच्या पानांचा आंघोळीच्या पाण्यात घालून जर रोज उपयोग केला तर लहान मुलांना पूर्ण उन्हाळाभर अजिबात खाज येणार नाही आणि पुरळसुद्धा येणार नाही. तर भक्त हो, तुम्हाला ही आजची माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्कीच तिला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर नक्की ब्रह्मांड नायक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढील नवीन माहितीसह नवा व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल. त्याचप्रमाणे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.